मिसेस मुधोळकर, तुम्ही आई होणार आहात, आई. मंजिरी, आजी, अगं उठू नको, उठू नको. बस बस बस. अगं तुला आता आराम करायला पाहिजे. बर. ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून प्रकटले दोन पान, जसा हात जोडीच. पुरी, सुख दुःख येतच असतं या बघ. तो वर बसलाय ना व, त्याची करणी लई न्यारी हाय. म्हणजे त्याचा न्याय वेगळा, त्याची गणित वेगळी. आपण किती बी उलगडायचा प्रयत्न केला ना, तरी आपल्या हाताला काय बी लागत नाही. येळ आली ना की त्यो सुख कोणत्या रूपात, कोणत्या निमित्तानं आपल्या पदरात टाकील काय बी सांगता यायचं नाही. पण आजी, या अशा परिस्थितीत हे सगळं- विचार करायचा नाही, आराम करायचा बस. फक्त आराम. खायचं प्यायचं, स्वस्त राहायचं. आता 2 जीवांची आहेस नव तू. मग माझी नजर कधी बी चुकायची नाही बघ. या म्हातारीच्या डोळ्यांनी तवाच ताडलं होतं. तेव्हा आता या अंबाबाईच्या चरणावरती आपलं समद दुःख वाहून द्यायचं, समधी चिंता वाहून द्यायची बघ. मी सांगते तुला, येणारा जीव चांगलंच घेऊन येणार. जेव्हा नेहमीच चांगल्याचा विचार करायचा, म्हणजे समद चांगलं होते. प्रिया, रडू नकोस का? रडू नको तर आणखी काय करू? त्या दरवेळी माझ्या मनासारखं घडतंय असं वाटत असताना डाव असा काही पलटतो की माझे हात रिकामे ते रिकामेच राहतात. असं इतकं काय केलंय ग मी? का नशीब अशी क्रूर चेष्टा करतो माझी? आत्या, अरे आणि हिला रडायला काय झालंय? अहो, घरात एवढी आनंदाची गोष्ट घडली आहे. मंजिरी वहिनींना दिवस गेलेत. आहात कुठे? आजी होणार आहात तुम्ही. म्हणजे बघा ना, आता मंजिरी वहिनींना बाळ झाल्यावर ते तुम्हाला आत्या आजी म्हणणार, मला नेत्रा काकू, गौरांगला काका. मज्जा आहे ना? पण आत्या, एक मोठा प्रॉब्लेम आहे ना. प्रियाला काय नावाने हाक मारणार ते बाळ? आपलं कसं सरळ सरळ नातच आहे ना त्याच्याशी. पण प्रियाचं काय? बाप रे, जन्माला आल्या आल्याच केवढं मोठं कन्फ्युजन घेऊन येणार आहे ते बाळ. हे भवाने, ते काय ते बघून येता येत. तू निघायचं बघ. जाणार तर आहेच मी, पण नशिबावर नाही गोष्ट आठवली. नाही म्हणजे नशीब किती विचित्र असतं बघा. एखाद्याचं आयुष्य निघून जातं, पण वाट बघणं काही संपत नाही.
नशीबच शेवटी ते. कितीही जोर लावा, काहीही करा, ते नाही बदलू शकत आपण प्रिया. आता प्रियाचंच बघा ना, तिच्या बिचारीच्या नशिबात सतत आप कतार में है. तू प्रिया, तू जरी गोव्याच्या गल्ली बोळातून आली असलीस ना, तरी मी सुद्धा आयुष्यातले काटे कुटे पार करून इथपर्यंत पोहोचलीये. स्वतःची लायकी ओळख नाहीत राहा. तू निघ इकडनं. अरे दादा मी काका होणार, गौरांग काका. येस. ए दादा चल मिठाई दे. गौरांग मी काय खिशात मिठाई घेऊन फिरतो का? पैसे दे मिठाई आणूया. हो हो थांब. अरे यार काका होणारे तरी लहान मुलासारखा वाग. चल मीराबाईंना देतो हे पैसे, कारण तू जर गेलास ना तर सगळी मिठाई तू रस्त्यात खाशील. येस. ओ मीराबाई लवकर मिठाई आणा, गौरांग काका होणार आहे. मीराबाई जी साहेब. हे पैसे ठेवा. वॉचमनला द्या, ड्रायव्हरला द्या, सगळ्यांना देऊन टाका पैसे. अभिनंदन साहेब. थँक्यू. आता बाळ आल्यानंतर तुमचं काम वाढणार आहे मीराताई. कामाचं काय नाही हो साहेब, त्यापेक्षा जास्त मला आनंद होतोय. आणि मीराताई हे पैसे ठेवा, सगळ्यांसाठी मिठाई घेऊन या. हा होय. लवकर. बातमी कळलीच असेल तुला. फारसा आनंद झालेला दिसत नाहीये. कॉज खूप आनंद झालाय. मग अभिनंदन नाही करणार माझं? कॉंग्रॅच्युलेशन. पण मला याहून मोठा आनंद एक्सपेक्टेड आहे. कुठला? मंजिरीने डिवोर्स पेपर्सवर सह्या केल्या. सत्यजित, ती तुझ्यापासून वेगळी व्हायला तयार आहे ना? अरे काय काय झालं, तू असं गप्प काय आहेस? मी काही चुकीचं विचारलं का? ते कपाटात ठेव की टेबलवर? खाली पडले होते म्हणून. मी फक्त पहिल्या पानावरच सही केली. आतल्या पानांवर करायची असेल तर सांगा मला. आराम करतो. अरे कुणीच कसं आलं नाही अजून. मीरा मीरा ठेवीच आणि प्लेटी घेऊन येत.
वा गोड शिरा. अरे थांब, तुला समजायची बोलवायला सांगितलं होतं ना वा. अगं मी सांगितलंय सगळ्यांना, पण आता जे आलेत त्यांचा तर विचार कर. ये शालिनी. काय झालं एवढ्या रात्रीचं काय, म्हणजे तुम्ही सगळ्यांना बोलवून घेतलं? अगं बस, सुख समजासनी वाटायचं असते बघ. दिवस काय आणि रात्र काय. हातनं निष्ठून जाया ना ग. घे तू का उभा जाऊन बस की तिथं. देते तुला बी. चारे घे, तोंड गोड कर. आता आजी होणार आहेस तू, तेव्हा जरा मोठ्या माणसासारखं विचार करायला शिक. आणि मोठ्या माणसांचा समंजसपणा पण येऊ दे अंगात. नाही म्हणजे उद्या नातवंड विचारायला नगत, आजीकडून काय शिकायचं आम्ही. जागा तिथे जाऊन बस. बरं आजी, आता मला होय रे बाबा, देते की. घे. आता काका होणार आहेत, बाबा कधी व्हायचं. काय नेत्रा? बरं आता खाऊ. वा. घे. शाले, आता आजी होणार आहेस तू. पत वाढलीये तुझी, आता कसली बी काळजी करायची नाही बघ. आजी होण्यात काय सुख असते कळल तुला. सुंदरे, घे. म्या पणजी होणार आहे, तोंड गोड करून घे. पण म्या काय म्हणते, तू लग्नाची जिलेबी कधी देणार आहेस. अहो, हे काय? नाही, मागे मी एकदा आईला असं बोलताना ऐकलं होतं की गरोदर बाईच्या उशीखाली एक छोटा चाकू ठेवतात. त्यानं म्हणे शांत झोप लागते, वाईट स्वप्न पडत नाहीत, वाईट शक्ती दूर राहतात. आता मला हेच मिळालं. आजची रात्र तू हे ठेव उशाखाली. उद्या मी कोणाला तरी सांगून एक छोटा चाकू मागवतो. ठेवतो. अहो, तुम्ही ते सेपरेशनचं म्हणत होतात. मला असं वाटत होतं की मी आत्ताच जावं दुसरीकडे राहायला. म्हणजे काही महिन्यांनंतर मला आणखी त्रास नको व्हायला. झोप. अगं मधुरा, काय झालंय काय? एक गुड न्यूज आहे. काय? मी बाबा होणार? मधुरा, एक गप रे, मी काय सांगते ते ऐकून तर घे. ती आई होणार आहे, मी मावशी होणार आहे.
कॉन्ग्रॅट. विहंग, अरे इतकी कामं बाकी आहेत माहितीये का? सगळ्यात आधी तर मी काकूला बोलवणार आहे. त्यानंतर मला दीच्या व्यायामाचं काहीतरी बघायला पाहिजे, दीच्या डाएटचं बघायला पाहिजे, दीच्या छोट्याशा बाळासाठी मला छान छान छोटे छोटे खेळणी घ्यायची आहेत. विहंग, अरे किती कामं बाकी आहेत. मी खूप एक्साइटेड. हो मधुरा, शांत हो. पण एक प्रॉब्लेम आहे. कसला? म्हणजे वहिनी आणि सत्यजितचं बाळ या जगात आल्यावर त्याच्यासोबत खेळायला त्याचा मावस भाऊ किंवा बहीण नको का? विहंग, आहे की नाही हा प्रॉब्लेम? हो, पण त्या बाळाशी खेळायला त्यांच्या घरात इतर बरीच जण आहे. नाही पण तरी सुद्धा त्याच्या वयाचं कोणी नको का त्याच्याबरोबर? तू आहेस ना त्याच्याशी खेळायला. तू सुद्धा लहान मुलासारखंच बघतो. हो ना, मग मला उचलून. ए गप रे, बघ तू आता पण लहान मुलासारखं वागतो. हे आपले डिवोर्स पेपर्स. तुला आठवते का? एकदा नाही अनेकदा सांगितलं होतं तुला, मंजिरी फक्त एकदा सॉरी म्हण, मी सगळं विसरून जाईल. आणि तू मला सांग की आता मी काय करायचं? आई, तुमचं काही काम होतं का माझ्याकडे? मग मला सांगितलं असतं, मी आले असते रूम मध्ये तुमच्या. नाही, तसं काम नव्हतं. तुझं अभिनंदन करायला आले होते. म्हणजे कालच बातमी कळली आम्हाला. सत्यजित येऊन सांगून गेला. अभिनंदन. मुधोळकरांचा वंश तुझ्या पोटी जन्माला येणार आहे. आणखीन एक सांगायचं होतं महत्वाचं. मुधोळकरांची ही प्रथा आहे. अशी गोड बातमी असेल तर घरची सून कुलस्वामिनीच्या देवळात जाऊन आई अंबेची खणा नारळानं ओटी भरते. तू गेलीस तर बरं होईल. हो, मी आजच जाईन देवीच्या दर्शनाला. नेत्राला बरोबर घेऊन जा. हो, मी सांगते तिला तसं. एवढंच सांगायचं होतं मला. काळजी घे स्वतःची. ते मी तिला काय ग पोरी, तुम्ही उभी कशा पाहिजे? चल बसून घ्या आधी. काय सांगितले मी तुला? काय ग पोरी, सासू विचारपूस करायला आली ती जणू. मग काय बोलते झालं सासू सुनेचं? आजी खूप खूप दिवसांनी बोलल्या त्या माझ्याशी.
मला खरंच खूप आनंद झालाय. ही आनंदाची सुरुवात आहे. आता येणारा जीव कसं भाग्य घेऊन येतोय बघ. बरं मी काय सांगत होते तुला, हे बघ आज देवळात जाऊ. अरे हो, आजी आईने आत्ताच सांगितलं मला देवीची ओटी भरून यायला ना. चला, म्हणजे तुझ्या सासूला चांगल्या गोष्टींची चाड हाय अजून. बरं हे बघ पोरी, देवळात जाऊन तुझ्या मनात जे जे काय असेल ते देवाकडे मागायचं. तो परमेश्वर जे काय आपल्या पदरात टाकल नव ते आपलं भाग्य मानायचं. हं? अरे संसार संसार खिरा येलावर आहे तोड, एका तोंडामध्ये कडू बाकी सर्व लागे गोड. अरे संसार संसार म्हणू नको रे भिलावा, त्याले गोड भीम फुलं मधी गोडांब्याचा ठेवा.